पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूया, कारण मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। प्रभादेवी स्टेशन परिसरामध्ये पाणी साचले। या साचलेल्या पाण्यातूनच वाट काढण्याची तिथल्या नागरिकांवर वेळ आली आहे। त्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी प्रभादेवी स्टेशनचा जो परिसर आहे, तो जो चांडल्याचा परिसर आहे, त्याला नदीचं स्वरूप आले आणि त्यामुळे सगळ्याच नागरिकांना या पाण्यातूनच वाट काढत जावं लागत आहे। तर ॲक्च्युली आमची एक्झाम आहे आणि आम्हाला जायला लेट होतंय। टॅक्सी पण तिकडच उभी राहते। आमची 11 वाजता एक्झाम आहे, ऑलरेडी आम्ही लेट झालोय। आम्हाला मजबुरीने ट्रिपल सीट पाण्यातनं जावं लागतंय। नेहमीच आहे। पाण्यातून तुम्ही मार्ग काढताय, काही अर्जंट आहे तर ऑफिसमध्ये जायचं आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो येण्या जाण्यासाठी, पब्लिकला पण होतो प्रॉब्लेम, आणि हे नेहमीच आहे, काही नवीन काही नाही। शाळेची सुद्धा मुलं आहेत, काय मजा घेताय की हो, एकदम मजा घेते आम्ही लोक। बस काय शाळेला जायला एकदम मजा येते आम्हाला। पेपर पण चालेल आमचे, तरी पण आम्ही ते भिजतोय। ते दरवर्षी सवय झाली पाण्यातून वाट काढायची आम्हालाही। तसे आता पालिकेला आव्हान आहे काय पालिकेला आव्हान, दरवेळी तेच असतं आव्हान। आता पण तेच आहे की जरा काहीतरी उपाययोजना करून पाणी जरा हे करावं, निचरा करावा। फटका बसला, काय काय झालं? सकाळी टॅक्सी नाही भेटली शाळेला जाताना, आता हे तरी एक्झाम देऊन आलो आम्ही। मावशी, पाण्यातून रस्ता काढताय? मग दरवर्षीच आहे, मुलांची किती हालत होते माहित आहे। खूप म्हणजे टेन्शन येतं इकडून जायला। काय किती वर्ष होणार काय माहित, आता दरवर्षी लहानपासून बघतो मी। पानी से तो पैंट भीग गई बहुत, स्कूल में भी बहुत लेट हो गया मेरे को एग्जाम देने, पर दे दिया मैंने अच्छे से एग्जाम। एक्झाम मध्ये असताना आमचे पाय असे ओले होतात, पाणी जमिनीवरती पडते। आमचे शूज हे बघा, आज मला क्रॉक्स घालून यावं लागत आहे, माझे शूज ओले होऊन जातात। हे सँडल असते, सँडलही ओली होते। आता क्रॉक्स घालून येत आहे मी, त्याच्यात माझे काल कपडे ओले झाली, एवढं इथपर्यंत पाणी येत आहे। मुंबईतील नाले सफाई आणि झाडांच्या छाटणीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। गेल्या 25 वर्षातली स्थिती आणि गेल्या 3 वर्षातली परिस्थिती बदलली असून नाले सफाईमुळे पाण्याचा निचरा लवकर होतोय आणि यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा नर यांनी पलटवार करत कायंदे यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आणि प्रशासकाला जाब का विचारलं नाही असा सवाल केलाय। गेल्या 5 वर्षात मुंबईकरांचे जनावरांसारखे हाल झाले असून कोणतीही कामं न झाल्यामुळेच आज मुंबई तुंबली आहे असा आरोप त्यांनी केलाय। एप्रिल महिन्यापासूनच वृक्ष छाटणीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं। की अनेक वेळा आपण पाहतो की दुकानदार देखील त्यांच्या दुकानासमोर त्यांना झाड नको असतं, कारण त्यांचे बोर्ड किंवा साईन बोर्ड ब्लॉक होतो। परंतु अशा ज्या प्रवृत्ती आहे त्या झाडांमध्ये अनेकदा काहीतरी इंजेक्ट करतात आणि त्यामुळे झाडांची मुळं खिळखिळ होऊन मोठी मोठी झाडं पडतायत। परंतु हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे। गेल्या 25 वर्षापूर्वीची स्थिती आणि गेल्या 3 वर्षाची स्थिती याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। पूर्वी 3-3 दिवस पाणी उतरत नव्हतं, आता काही तासांमध्येच पाण्याचा निचरा होतो। पंपिंग स्टेशन्सची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे पूर्वी जितका प्रॉब्लेम होता, मला असं वाटतं तो निम्म्यावर आलेला आहे। मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये जी मुंबईकरांचे हाल आहेत, हे हाल एका जनावराला देखील नको आहेत अशा पद्धतीचे आहेत। मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्र राज्य असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, या सगळ्या ठिकाणी एक छत्री सत्ता आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रशासनावर कुठल्या प्रकारची पकड नाही आहे। त्याच्यामुळे आज नाले तुंबले आहेत, सकल भागात पाणी साचलंय, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी आहे, रस्त्यावर पाणी आहे। ही परिस्थितीमध्ये मुंबईकरांची दैना झाली आहे आणि मला वाटतं याला कारणीभूत प्रशासन आहे आणि प्रशासन पकड नसलेल्या सरकार आहे। 4 वर्षापासून मुंबई महानगरपालिका नगरसेवक नव्हता, प्रशासक म्हणून काम करत होते आणि प्रशासकाच्यावर हे कोणाचं होतं, राजेश शासनाचं होतं। मग मला वाटतं कायंदे मॅडम ज्या ठिकाणी आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे।